आम्ही आज पंढरपूर तहसीलदार कार्यालयात जवळजवळ 300-400 शेतकरी द्राक्ष बागायतदार ह्या खोट्या हवामान अंदाज देणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलो आहे। गेली 5 वर्ष झालं कोरोनानं नुकसान झालं नाही, ती नुकसान हवामान अंदाज द्याचा द्राक्षाच्या फळांच्या सीझनमध्ये आणि दर पाडायचं हा उद्योग चालू आहे। जे हवामान अंदाज देणारी मंडळी आहेत ती कुठं अधिकृत शासकीय यंत्रणेचा काय त्यांना काय लायसन आहे का? तुम्ही सोशल मीडियाचं स्वातंत्र्य मिळाला म्हणून तुम्हाला कुणी हक्क दिला आमच्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान करायचा? द्राक्षाचा भाव गेल्या 5 मार्चला 100 ते 125 रुपये किलो शेतकऱ्याला भाव मिळत होता आणि ह्या खोट्या हवामान अंदाजकाने गारपीट होईल, वडण आलं वाहतील, 16, 15, 16, 17 तारखेला मोठा पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात असं व्हिडिओ काढून यूट्यूब चॅनेलला टाकलं। त्या यूट्यूब चॅनेलमधनं पैसे तिने कमवलं लोकांचा व्ह्यूज घेऊन आणि इथं मात्र शेतकऱ्याचा भाव 10-12 दिवसात द्राक्षाचा भाव 50 रुपये किलोवर आला। आता ह्या लोकांच्यावर केस झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा फसवणूक केल्याबद्दल। दुसरं, तुम्ही दिलेल्या तारखेला इथं पाऊस पडला नाही म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान केलं। आणि तिसरं की तुम्ही एवढा मोठा पाऊस पडणार, गारपीट होणार, वडण आलं वाहणार आणि असं मोठ्या चेतावणीखोर अफवा पसरवल्या, त्यामुळे शासकीय यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनाकडे त्रास दिला। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याशिवाय ही लोक खोटा हवामान अंदाज देणारी गप बसणार नाहीत। आणि ह्यांनी सुद्धा आमची एक वॉर्निंग आहे की तुम्ही इथून पुढं तुमच्या हवामान अंदाजाची आमच्या शेतकऱ्याला काही गरज नाही। आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेले आहेत, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी राहिलेला नाही। ॲप घेतला की सगळ्यांना हवामान अंदाज आपल्या बांधावचा गावाचा कळतो। तुम्ही कुणाकडनं तरी पैसे घेऊन तुम्ही गहू हरभरण कापूस करून फॉर्च्युनर गाड्या घेता, लोकांना आम्ही इथे एवढ्या बागा केल्या, आम्हाला अजून फाटके बसणाऱ्या शिटा मिळणं झाल्या त्या गाड्या, ह्या कुठनं पैसे आलं? तर अशा हवामान अंदाजकांचा माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना, या जिल्ह्याच्या इथल्या DYSP साहेबांना पंढरपूरच्या विनंती आहे की ह्यांच्या बँक अकाउंटची चौकशी करा, ह्यांची संपत्तीची चौकशी करा आणि ही पैसे तुम्ही कुठनं आणलं, कसं आलं? जर असं तुम्ही जर मनी लॉन्ड्रिंग जर ही माणसं करत असतील तर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस झाली पाहिजे की अनधिकृत पैसा गोळा करायची ही मनी लॉन्ड्रिंगची केस एक बसली पाहिजे। आणि जर ह्यांची संपत्ती 20 कोटीच्या वर दिसली तर ह्याला ईडी लागली पाहिजे, ईडी अंतर्गत चौकशी झाली पाहिजे, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे। ह्या जत्रा गेली 5 वर्ष आमच्या द्राक्ष शेतकऱ्याचं भयानक नुकसान केले। आज यंदा जरा चांगलं दिवस आलं होतं, आम्ही सांगलीमध्ये बेदाणा आणि द्राक्षाच्या दरासाठी आंदोलन केलं, कुठंतरी भाव 100-125 रुपये किलोवर गेला, बेदाण्याचा भाव 300च्या वर गेला, 500-600 रुपयेपर्यंत। त्यामुळे शेतकऱ्याला जरा बरं दिवस येतील असं वाटायला लागलं। आमची पोरं आणि बायका पोरांच्या तोंडावर जरा खुशीची लहर आली। तोपर्यंत ह्या हरामखोराने तिथं सरळ तिने असला व्हिडिओ टाकून पावसाचा अफवा केल्या आणि 50 रुपये किलोवर दर आणला द्राक्षाचा। ह्याची नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला ह्याच्या संपत्तीतनं शासनानं वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी। ह्याला मोकाट जर सोडलं तर ही लोक अतिफाजीलपणा करणार आहेत, नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून मी तोंडात नाव घेत नाही, नाहीतर म्हणाल की काय कोणाला भेटतो काय? फक्त सगळ्याचा नाद करा, बागायतदाराचा नाद करू नका। आणि त्यातल्या त्यात मी क्रांतिसेन नाना पाटलाच्या विचाराचा माणूस आहे। जर इथनं पुढं शेतकऱ्यांच्या बागायतदाराच्या पाल्यावर जर पाय दिला, याद राखा तिथं सोडलं नाही तो मला पण सोडणार नाही। नादाला लागू नका, सगळ्याचा नाद करा, फक्त आमचा नाद करू नका, हे तुम्हाला माझा जडीत इशारा आहे। आणि जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही या आणि बेदाणा मार्केटमधलं या। अरे शासनानं ऐकलं नाही, 310 कंटेनरचं झाज जप्त करायला लावलंय कस्टमच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन। तुम्ही तर लय माझ्यासाठी चिल्लर आहे, चिल्लर। इथनं पुढं जर तुम्ही हवामान अंदाज जर द्राक्षा सीझनमध्ये देऊन बघा, तुम्हाला दावतो मग आमचा हिसका काय आहे ती, एकदा चॅलेंज देऊनच बघा। तुम्ही इथनं पुढं अंदाज द्याच, तुम्हाला नाहीच का दावला तर त्याच्या आईला ह्या पश्चिम महाराष्ट्रातला पाणी पेलेला वाघ आहे, सुट्टी देणार नाही एका एकाला, तुला कुठं पण अडवून कार्यक्रम लावून सोडणार नाही। आणि आमचा
अजून एकदा मी पुन्हा सांगतो, क्रांतिसिंह नाना पाटलाच्या विचाराच्या अवलाद आहे, मागं सरणार नाही आणि सोडणार नाही. इंग्रजाला घालवलंय आणि तू तर चिल्लर आहे रे सगळी आमच्यासाठी, ही चिल्लर मुळी बांधून ठेवून सोडणार नाही. आम्ही जवाभावाची क्रांतिकारी माणसं आहे. म्हणून ह्या खोटा हवामान अंदाजकांना आमचं जाहीर आव्हान आहे की तू इथनं पुढं कुणी द्राक्षाच्या सीझनमध्ये बिलकुलही द्यायचं नाही. आम्हाला सरकारी IMDचा अंदाज येतो, कुलाबा व्याधशाळेचा अंदाज येतो, आम्हाला अमेरिकन वेबसाईट वेदरचा अंदाज येतो. तुमच्या अंदाजाची आम्हाला गरज नाही, इथनं पुढं देऊ नका. आणि दिला तर मग तुम्हाला मात्र आत घातल्याशिवाय सोडणार नाही. मग कुठलं कायदं कसं काढायचं आम्हाला चांगलं माहीत आहे. मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, बागायतदारांच्या वतीनं आज पंढरपूरमध्ये दिले. तुम्हाला आता येणाऱ्या 15 दिवसात ह्या द्राक्ष पट्ट्यातल्या सगळ्या तालुक्यात तुमच्या तहसीलदारच्या निवेदनं द्यायला, सगळ्या बागायतदारांनी निवेदन तयार करा. हे फॉर्मॅट तुम्हाला टाकतो आणि ह्यांच्या विरोधात सगळ्या तालुक्यात तक्रारी द्या. हिने पुन्हा अंदाज द्यायचा नाही. सगळ्या बागायतदारांना पण आपण जागरूक राहायचं, घाबरून राहायचं नाही. ह्यांचं लॉजिक नाही, ही मॅजिक दाखवून आपल्याला बोलवायला लागली. ती तुम्हाला का लॉजिक काय माहीत आहे का? मॅजिक करून आम्हाला काय जादूच्या कांड्या फिरवून नुकसान करायला लागला का? ही मॅजिक अजिबात चालून देणार नाही कुठलीही. ही गोष्ट आता द्राक्ष बागायतदार सांघिक आहे, एक आहे आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण एक आहे तो द्राक्ष बागायतदारांचा खोटा हवामान अंदाज देऊन शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्याचा. सध्याला सोशल मीडियावरती अनेक जण हवामान अंदाज व्यक्त करते ते. आता सध्या जर लिस्ट बघायला गेली तर लाखोमध्ये त्यांचा आकडा आहे. प्रामुख्याने कुणाला तुम्ही त्याचं नाव घेण्याचा प्रयत्न केला किंवा कोण आहे तुमच्या ह्याच्यावरती? बघा सगळ्यांनी आता कोण आहे बाबांनो? ते आहे. अजून बरं का ही फेक देतो म्हणून 3 नाव आले. अजून 4-5 नावं आहेत पण बांगर एक आहे. बांगर एक. कोण असतील ती? बघा मेन पंजाब डक जास्त गारपीट होईल, मडण आलो धोधो वाहतील, कुठला अंदाज सगळं सांगायचं. भले आम्ही म्हणतो तुझा अंदाज खरा का खोटा आम्हाला माहित नाही. तुला नुकसान करायचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्याचं कोणी नुकसान करायचं तुला अधिकार दिला? एका बाजूला शेतकऱ्यासाठी आम्ही सांगतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुकसान करतो. इथं डाळिंबवाल्याचं नुकसान व्हायला लागलंय, त्याला व्यापारी घेणार. सगळ्या द्राक्ष बागाचं असं व्हिडिओ काढून टाकलं की मोठं प्लॉट असते, ती व्यापारी घाबरतात घ्यायला. आणि माझी व्यापाऱ्यांना पण विनंती आहे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही सौदा करा, बिनधास्तपणे घ्या. आम्ही काय तुमचं ह्याच्यात ही ना, आम्ही द्राक्ष बागायतदार तुम्ही एक साखळीतला घटक आहे. सगळ्या व्यापाऱ्यांनी बिनधास्त घ्या. पाऊस पडला ना त्यावेळेला बागायतदार बी आमचा समजूतदार आहे, तो तुमच्याशी कुठे एखादी गोष्ट तुमचं बी नुकसान होऊ नये म्हणून बागायतदार आमचा विचार करेल. त्यामुळे ह्या असल्या हवामान अंदाजकाचा ऐकून तुम्ही सौदा करायचं थांबू नका, अशी एक माझी विनंती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना. द्राक्षाच्या बेदाण्याच्या तुम्ही बिनधास्त करा, डाळिंब खरेदी करा. डाळिंब पण तसंच झाले, पेरू खरेदी करणार, केळी खरेदी करणार. गारपीट झाल्यावर केळी म्हणणार प्लॉट घेतला की व्यापाऱ्याला सगळा प्लॉट कापायला लागतो म्हणून व्यापारी सौदा करायला घाबरतात हे असलं काहीतरी सांगितल्यामुळं. त्यामुळं गारपीट जरी झाली तरी शेतकरी समजदार आहे, ज्या दिवशी तुमचं नुकसान अजिबात करणार नाही शेतकरी. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या फळांचं सौदा करा. केळी असेल, सोलापूर जिल्ह्यात डाळिंब आहे, सांगली जिल्ह्यात डाळिंब आहे, सांगली जिल्ह्यात पेरू आहे, सोलापूर जिल्ह्यात पेरू आहे. द्राक्षाचं पिकाचा आता सीझन चालू आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं ही गहू हरभरा, आता गहू हरभऱ्यासाठी सांगतो म्हणून सांगतो. अरे गहू हरभऱ्यामुळं ह्या सांगण्यामुळं ती गहू हरभरा 15 दिवसानं पिकलेला असतो. त्याच्या आधी शेतकरी पाऊस पडेल म्हणून कच्चाच कापतो आणि तो गहू हरभरा कच्चा कापल्यामुळं तो हिरवा राहतो, त्याला बाजारात भाव मिळत नाही, त्याचं नुकसान होतंय. काही लोकांचं डबल आता पाऊस पडेल बाबा ह्याने सांगितलंय म्हणून जिथं मजुरीचा दर थोडा असेल तर तिथं जादा मजुरी देतो, पण माझा माल काढायचा आहे म्हणून मजुरीचा पुन्हा दर वाढवतो. त्याचं प्रेशर ही लोक वाढवतात. गव्हाच्या मशीनी 2000 4000 घ्यायला लागले. गव्हाच्या मशीनी पाऊस येणार आहे म्हणून 2000च्या आता बघा शेतकरी सांगतो 4000 मागायला लागले. म्हणजे शेतकऱ्याची कशा मार्गाने 2 दिवस आधी तुम्ही आपल्या शेतमालाची व्यवस्था करा. काय दाखवा? 10 एकर गहू दाखवा. अहो मला सांगा, अरे निसर्ग आहे तो त्याच्या पद्धतीने काम करेल, तो कशाला सांगायला लागला आम्हाला इथं? व्यापारी पंजाब बँक यांचा काय संबंध आहे? 60 लोट आहे. काहीतरी 60 लोट आहे म्हणून त्यांची बँक अकाउंटची चौकशी करा किंवा त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. 60 लोट कळते, कारण हरभरा गहू करून कोण फॉर्च्युनर घेत नाही. दुसरी गोष्ट, ह्या ज्या आत्ता जी हवामान अंदाज देऊन ह्यांनी मला सांगा, पूर्वी हवामान अंदाज कोण देत नव्हतं. त्यावेळेला द्राक्षाचा भाव पाऊस पडल्यानंतर फळांचा भाव पडायचा. आता ह्यो 15 दिवस आधी सांगतोय आणि 15 दिवस आधी सांगितल्यामुळं त्या द्राक्षाचा भाव हळूहळू किंवा फळांचा, केळीचा, डाळिंब, पेरूचा, सगळ्या शेतमालाचा भाव हळूहळू पडत जातो.
काय काय गहू हरभरा किंवा ही जी इतर पिकं आहे ती ही लोक पाऊस येईल उन्हात घालायला माणसं कोण मिळत नाही ती म्हणून हाय असं बाजारात आणून कच्चं विकतो त्या गहू हरभऱ्याचा भाव पडतो ह्यो तुरीचा भाव पडतो कांद्याची पण तीच अवस्था कांदा सुद्धा रानात वाळत पडलेला असतो असं काहीतरी आबाळ हाणून हे टाकायचं त्यामुळे ती कांदा लगेच लोक आणते ती घरात जागा नसते शेतकऱ्याच्या एक वर्षाला तो कांदा लगेच इथं बाजारात आणतो विकतो त्या कांद्याचा भाव पडतो म्हणजे हे हवामान अंदाज शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राहिलेले नाहीत ही सगळे शेतकऱ्याच्या मुळावर उठायला लागलेत म्हणून आता हे आमच्या नरड्याला आलंय म्हणून आम्ही आता बाहेर आलोय की बाबा आता आम्ही सोडणार नाही आमच्या नादाला नरड्याला जर तुम्ही आणत असाल तर तुमचं नरडं आम्ही सोडणार नाही त्याला पण घाटीला हात घालणार